बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच आज दिवसभर गाजलेल्या राजकारणातल्या बाप लेकाच्या जोडी संदर्भातली। पार्थ पवार आणि अजित पवार हे दोघेही जण आज राजकारणाच्या आणि वादाच्या सुद्धा केंद्रस्थानी राहिले। आरोप झालेले आहेत पार्थ पवारांवरती जमीन घोटाळा केल्यासंदर्भात, परंतु विरोधकांनी त्यांचे टीकेचे बाण सोडले ते अर्थातच अजित पवारांच्या दिशेनं आणि अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी केली। या सगळ्या संदर्भात अजितदादांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि भाष्य केलेलं आहे। या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं। सोबतच काहीही चुकीचं खपवून घेणार नाही असं म्हटलं। त्यामुळे दादांनी फटकारलं तरी पार्थनं रेटलं का असा सवाल उपस्थित झालेला आहे। मुलं मोठी होतात, स्वतंत्र होतात, त्यांचे व्यवसाय करतात आणि त्यांचे निर्णय घेतात। कुणातरी निकटवर्तीयाचा फायदा व्हावा म्हणून आपण एकाही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं। चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही। जर चूक झाली तर मी कबूल करतो, ही माझ्याकडनं चूक झाली, मी ती दुरुस्त करतो। परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही। मी कुणाशी चर्चाही केलेली नाही, मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाहीये। मला आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस आमच्या घरातली मुलं सज्ञान होतात, मोठी होतात, ते त्यांचे व्यवसाय करतात। परंतु ह्याच्यात मी पुन्हा सांगतो, माझा दुरान्वय देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही, कुणाला सांगणं नाही, कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही। मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही। असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही। मी एवढंच कानावर आल्यानंतर सांगितलं की कुठल्याही गोष्टी चुकीच्या करू नका, एवढं तर मी सांगणार। त्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे। परंतु आता ते काय तुम्ही स्टॅम्प ड्युटी म्हणताय, आणखीन काय म्हणताय, त्याची सगळी शहानिशा करतो ना। कारण मीच आज राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कुठल्याही व्यवहारात कुणी टॅक्सच्या बाबतीत नियमाप्रमाणेच वागलं पाहिजे। टॅक्सच्या बाबतीत नाही, सगळ्याच बाबतीमध्ये नियमाप्रमाणेच गोष्टी झाल्या पाहिजे। कुणीही नियमाच्या बाहेर जाऊन काम करता कामा नये, ह्याच मताचं नियम। तर नियमाच्या बाहेर जाऊन कोणी काम करत असेल तर त्याला आपलं समर्थन नाही, अजितदादांनी स्पष्ट केलंय। पण अजित पवारांच्या स्पष्टीकरणाचा नेमका अर्थ काय होतो ते सुद्धा आपण जाणून घेऊया। अजित पवारांनी या संपूर्ण प्रकरणापासून एक प्रकारे आपले हात झटकलेले आहेत, आपला संबंध नाही हे अजितदादांनी सांगितलंय। 3 महिन्यांपूर्वीच अजित पवारांना या संपूर्ण प्रकरणाची किंवा व्यवहाराची माहिती मिळाली होती, हे सुद्धा त्यांच्या स्पष्टीकरणातून समोर येत आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, अजितदादांनी पार्थ पवारांना एक प्रकारे समजवण्याचाही प्रयत्न केला होता असं त्यांच्या वक्तव्यातनं कळतंय। पण अजितदादांनी सांगून सुद्धा किंवा एक प्रकारे समजावून सुद्धा पार्थ पवारांनी त्यांचं ऐकलेलं दिसत नाही या सगळ्या जमीन खरेदी प्रकरणामध्ये, व्यवहारामध्ये। पण मोठा प्रश्न हा सुद्धा उपस्थित होतो की अजितदादांनी या सगळ्या प्रकरणाचा त्यानंतर पाठपुरावा का केला नाही।